आज आपण उपवास स्पेशल छान असे चटपटीत साबुदाण्याचे आप्पे बनवणार आहोत। हे आप्पे अगदी कमी तेलामध्ये बनून तयार होतात। छान चटपटीत आणि अगदी चविष्ट, तोंडाला चव येईल इतके छान आप्पे तयार होतात। खूप चवदार लागतात। वरून कुरकुरीत, आतून छान मऊ असे मस्त आप्पे बनवायला सुरुवात करूया। बऱ्याच वेळेला साबुदाण्याचे वडे आपण बनवतो, ते वडे तेलात फुटण्याची शक्यता असते, परंतु हे आप्पे अगदी मस्त तयार होतात, तेही अगदी कमी तेलामध्ये। तर सगळ्यात प्रथम आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले साबुदाणे। तर हा साबुदाणा जो आहे ना, तो रात्रीच भिजवून ठेवायचा, म्हणजे तो चांगला भिजतो। तर या ठिकाणी भिजवलेला साबुदाणा जो आहे तो सुटसुटीत करून घेतलेला आहे। दाणा मोकळा करून घ्यायचा आणि एका मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचा। जितका साबुदाणा त्याच्या अर्ध शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। 1 वाटी साबुदाणा असेल तर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं। थोडंसं जाडसर ठेवायचं। साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलं। उपवासाला चालत असेल तर 1 चमचा जिरं टाकायचं। नंतर 1 चमचा आपल्याला पिठी साखर टाकायची आहे, किंवा जितका साबुदाणा तितका थोडीशी चव येईल इतकं पिठी साखर टाकायची। नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। नंतर अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आहे। लिंबूचा रस, पिठी साखर याच्यामुळे मस्त चटपटीतपणा येतो आप्प्यांना। पिठी साखर टाकून झाल्यानंतर आता 3-4 हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेल्या आहेत, त्याची पेस्ट टाकूया। फिक्या आहेत म्हणून 3-4 घेतल्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात प्रथम। आणि हे साहित्य मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला उकळलेला बटाटा घ्यायचा आहे। 2 बटाटे घेतले आहेत मी या ठिकाणी। आता हे उकळलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे आहेत। हातानेच मॅश करायचे, म्हणजे त्याची जी टेस्ट असते ना ती आप्प्यांमध्ये खूप छान येते। किसणीवर नाही किसायचा, ते खूप लगदा तयार होतो त्याचा। थोडे बटाट्याचे कण असतील छोटे छोटे तर चालतात। थोडासा मॅश करून घ्यायचा आणि बटाटा आता आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता बटाटा व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर। आता याच्यामध्ये तुम्हाला जे साहित्य चालत असेल ते टाका, बाकीचं तुम्ही स्किप करू शकतात, नाही टाकलं तरी देखील चालेल। आता सगळ्यात प्रथम गॅस चालू करून गॅस कमी करायचा आणि हे आप्पे पात्र गरम करायला ठेवायचं। फक्त आपण साबुदाण्याचे बॉल्स तयार करतो तोपर्यंत। हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि तयार करून घेतलेलं जे आप्प्यांचं सारण आहे त्याचे आता आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। आप्पे पात्रामध्ये मावेल एवढा बॉल तयार करायचा। एकदा माप घेऊन बघायचं आणि त्याच प्रमाणामध्ये सगळ्या आकाराचे आप्पे बनवायचे आहेत। आता एक एक करून अशा साबुदाण्याचे आपण सगळे बॉल्स तयार करून घेणार आहोत। अगदी नवीन रेसिपी आहे, बनवून बघा। तुम्ही नेहमी बनवून खाल, इतकी छान आणि स्वादिष्ट तयार होते आणि झटपट तयार होते, कमी तेलामध्ये पण तयार होते। तर अशाच पद्धतीने सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि आप्पे पात्र मंद गॅसवर ठेवलेलं होतं। खूप मोठा गॅस नाही करायचा, कमीच गॅसवर ठेवलं होतं। ते गरम झालं, आता थोडं तेल टाकणार आहोत। तर तुम्ही बघितलंच असेल, 2-2, 3-3 थेंब फक्त तेल आहे। आणि आता तयार करून घेतलेले साबुदाण्याचे बॉल्स आप्पे पात्रामध्ये ठेवूया। सगळे बॉल्स आप्पे पात्रामध्ये ठेवून घेतल्यानंतर आता आपण फक्त मिनिटभर एक झाकण झाकून ठेवणार आहोत। यामुळे काय होतं, साबुदाणा छान फुलतो, आतला मस्त फुलतो। 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि खालची बाजू गोल्डन झालेली आहे की नाही ते बघायचं। नसेल झालेली तर तिला गोल्डन होऊ द्यायचं बिना झाकणाचंच। आणि गोल्डन झाल्यानंतर मग हे जे आप्पे आहे ते पलटवून घ्यायचे आहेत आणि खालची बाजूसुद्धा अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायची आहे। बघा, तुटण्याचा संभव नाही, तेलात विरघळण्याचा प्रश्न नाही। अगदी सोप्या साध्या पद्धतीने कमी तेलामध्ये आणि अगदी छान स्वादिष्ट अशी आप्प्यांची रेसिपी आहे। नक्की बनवून बघा ह्या उपवासाला, तुम्हाला देखील खूप आवडेल। तुम्ही नेहमी साबुदाण्याचे वडे विसरून जाणार, अशाच पद्धतीने हे आप्पे तयार करणार, इतके स्वादिष्ट तयार होतात।
आता दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला छान मस्त खरपूस भाजून घ्यायच्या आहेत, शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. बाजू पलटल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायची गरज नाही. बिना झाकणाचंच तुम्हाला असं गोल्डन कलर येईपर्यंत आप्पे छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आप्पे तयार आहेत. आता आप्प्यांसोबत मी एक झटपट चटणी दाखवते तुम्हाला. तर या ठिकाणी लागणार आहेत भाजलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. ही चटणी पण खूप स्वादिष्ट लागते. नंतर आता चवीनुसार मीठ टाकू. नंतर अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आहे. नंतर आता आपल्याला थोडीशी किंचितशी पाव चमचा साखर टाकायची आहे. आणि आता हे सगळं साहित्य ना अगोदर कोरडंच फिरवून घ्यायचं मिक्सरला. आणि कोरडं फिरवून बारीक झालं की मग नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जितकी पातळ चटणी पाहिजे तितकं पाणी टाकायचं आणि चटणी पुन्हा एकदा फिरवून घ्यायची पाणी टाकल्यानंतर. या ठिकाणी आपली आप्प्यांची चटणी तयार झालेली आहे. आणि आपले आप्पे जे तयार आहेत ते आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि खायला तर अगदी स्वादिष्ट आहेत. सगळे आप्पे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने दुसरे जे माझं आप्प्यांचं सारण उरलेलं आहे ते देखील मी बॉल्स बनवून असेच आप्पे तयार करून घेते. कालच मी साबुदाण्याची बर्फीची रेसिपी अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर बघायची असेल तर ती तुम्ही बघू शकतात. मी बर्फीसुद्धा इथे सर्विंग प्लेटमध्ये ठेवलेली आहे, साबुदाण्याची बर्फी. आता बघा, पुढचे आप्पे देखील छान पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. अगदी मस्त फुलून आलेले आहेत आप्पे. आतून छान खुसखुशीत आहेत. ते जराही जास्तीचा तेलाचा वापर न करता मस्त आप्पे तयार झालेले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे छान आप्पे या ठिकाणी आपले तयार आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.